नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेला आहे. अपडेट म्हणजे घरकुल योजनेच्या अनुदानात दुप्पटीने या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. नेमकं कोणत्या घरकुल योजनेत दुपटीने हा वाढ करण्यात आलेला आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, 4 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 33 ते 34 महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आता दुप्पटीने या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे जर घरकुल योजनेचा लाभ यापूर्वी 1,20,000 मिळायचे, तर आता ते दुप्पट म्हणजे 2.5 लाख करण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 4 ऑक्टोबर 2024 बैठक क्रमांक 84च्या महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 33 नंबरवर बघा, रमई आवास आणि शबरी आवास योजनेतील घरकुल अनुदानात वाढ. हा महत्त्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. म्हणजे आता रमई आवास योजना आणि शबरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 2.5 लाख रुपये या ठिकाणी घरकुलचं अनुदान देण्यात येणार आहे. आता ते कधीपासून देण्यात येणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी बघा मित्रांनो, पेज नंबर 16 वरती रमई आवास योजना ग्रामीण व शबरी आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची रमई आवास योजना ग्रामीण व आदिवासी विकास विभागाची शबरी आवास योजना ग्रामीण अंतर्गत साधारण क्षेत्र 1,20,000 रुपये आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ भागाकरिता 1,30,000 रुपये प्रति घरकुल अनुदान देण्यात येत होता. आता ते रमई आवास योजना ग्रामीण व आदिवासी विकास विभाग शबरी आवास योजनेच्या ग्रामीण यांच्या अनुदानामध्ये प्रति घरकुल वैयक्तिक घरकुलाकरिता 2,50,000 रुपये इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तुम्ही बघा मित्रांनो, आणि यापूर्वी 269 चौरस फूट ऐवजी जे घरकुलाचं जे हे आहे क्षेत्रफळ आहे त्याच्यातही वाढ केलेला आहे. कमीत कमी 300 चौरस फूट केलेला आहे. तर अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. म्हणजे आता शबरी आवास योजना आणि रमई आवास योजना ग्रामीणच्या बघा, फक्त ग्रामीण भागासाठी आहे. रमई आवास योजना आणि शबरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आता घरकुल योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपये या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. PDF फाईलचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय डाउनलोड करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद.